मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, जळगाव जामोद तालुक्यातील पूरग्रस्तांचा आकडा आणि त्यांच्यासाठी आलेला निधी आणि त्या निधीमधून झालेला भ्रष्टाचार, ह्या बातम्या आणि घटना रोज रोज नवा घटनाक्रम घेत आहेत. रोज रोज. आणि यामध्ये काल अशी सुद्धा माहिती उपलब्ध झाली की त्या मतदारसंघाचे आमदार यांना काहींनी विचारलं तेव्हा ते म्हणतात की यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला नाही. फक्त काही कर्मचाऱ्यांच्या हातून काही लोकांना, गलत लोकांना, गैर लोकांना लाभ दिला गेला आणि तो दिला गेलेला लाभ बाहीत झाल्याबरोबर त्या लोकांकडून, त्या शेतकऱ्यांकडून ते पैसे परत घेतले गेले. त्यामुळे ते पैसे पुन्हा शासकीय तिजोरीत जमा झाले. त्यामुळे कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. पण त्यानंतर लागलीच या तालुक्याचे तहसीलदार शीतलताई सोलाट यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली आणि त्यामध्ये 2 तलाठी आणि तो CSSचा क्लर्क यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यामध्ये जवळपास 3 कोटीच्या जवळपास रुपयाची किंवा त्या रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. आणि त्यानुसार त्या संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस त्यांना पकडण्याच्या मार्गावर आहेत. मंडळी, या जळगाव जामोद परिसरातील हा पूरग्रस्त एरिया, पूरग्रस्त भाग, पूरग्रस्त भागातील ते लाभार्थी आणि त्यांना न मिळालेला लाभ आणि त्यातून वर्ष अखेरपर्यंत चालू झालेल्या चर्चा, याच्यातून हे दिसून आलंय की यामध्ये निश्चित काहीतरी झालं. आणि कालपर्यंत काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उभाठा असेल या किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी बऱ्यापैकी हल्लाबोल केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर त्याहीपेक्षा. तर यामध्ये काहीतरी निघलं काहीतरी. म्हणजे काही दिवसापूर्वी असं वाटत होतं की हे नुसते आरोप आहेत आणि विरोधकांना सत्तारूढ पक्षावर आरोप करणं हा त्यांचा धंदाच असतो, व्यवसाय असतो किंवा त्यांना ते करावंच लागते असं वाटत होतं. परंतु आज रोजी यामध्ये निघलं. म्हणजे जवळपास 3.5 कोटीचा झालेला भ्रष्टाचार सांगला जात असता तो 2 कोटीपर्यंत हाती लागलाय. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या सापाचा पिल्लू दिसते आणि ते काही अंतरावर चर्चा करत जात असताना तो 5 फुटाला 10 फुटाला साप तयार होतो. पण काही असो, तिथं साप निघला होता हे महत्वाचं आहे. आणि तसंच हे प्रकरण की ज्यामध्ये पूरग्रस्त या नावावरचा निधी बोगस आणि बनावट लाभार्थ्यांना महसूलच्या कर्मचाऱ्यांमार्फत दिला गेला हे दिसलं. आणि त्यासाठी म्हणून जबाबदार असणाऱ्या तहसीलदार शीतलताई सोलाट यांनी तशा पद्धती तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देऊन संबंधितांवर गुन्हे नोंदवले आहेत. आता यामध्ये एक महत्वाची बाब विरोधकांच्या हाती लागलेली आहे. त्यावरून मला असं म्हणावं लागेल की आता विरोधकांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित असेल, शिवसेना असेल, पण आता हे सर्व नेते कुठं दिसून नाही राहिले. म्हणजे जे काही सापडायचं ते सापडल्यानंतर आता याला करणारा कोण, याच्या पाठीशी कोण, याचा करता हरता कोण, झालं कसं हे सर्व माहीत झाल्यानंतर आता तरी कमीत कमी त्यांनी या बाबतीत मोठ्या प्रमाणात आक्रमण किंवा मोठ्या पद्धतीनं आरोप सिद्ध झाले म्हणून आपलं एक वेगळा आनंद साजरा करायला पाहिजे. पण तो साजरा करतानाही ते दिसत नाही. मंडळी, मी कधी कधी काही कामानिमित्तानं आमदार संजय कुटे यांच्याकडे जातो. त्यांच्या दालनामध्ये प्रजा राजा आणि मी सेवेकरी अशा पद्धतीचा एक स्लोगन लिहिलेला आहे. आणि खूप मोठी मागं जनता दिसते आणि त्यामध्ये
आमदार संजय कुटे हे दिसत आहेत हात जोडून उभे. म्हणजे त्यांनी प्रजेला राजा म्हटलं आणि या राजेचा मी सेवक आहे असं त्यांना त्यातून म्हणायचं आहे. तर मला हे म्हणायचं आहे या अनुषंगानं मंडळी, की प्रजा राजा आणि मी सेवक असं जेव्हा आपण म्हणतो तर तशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे ना. तशा पद्धतीने आपल्याला वागावं लागेल ना. नुसतं एखाद्या भिंतीवर मोठं कटआउट लावलं आपल्या हितचिंतकांनी लावलं किंवा आपण लावलं म्हणून आपण छत्रपती होत नाही, म्हणून आपण योद्धा होत नाही, किंवा आपल्याच काही लोकांनी आपल्याला कर्मयोद्धा म्हटलं म्हणजे आपण कर्मयोद्धा होत नाही, जलयोद्धा होत नाही. त्यासाठी तेवढं सिद्धीच न्यावं लागते, तडीच न्यावं लागते. काल मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश शेकडे यांनी जनता दरबार घेतला. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा अशा काही तक्रारी होत्या की दलालांचा सुटसुळाट वाढला, कुठलंही काम करताना मध्यस्थाला सोबत घेतल्याशिवाय काम होत नाही, सर्वसामान्यांची कामं होत नाहीत, अधिकारी कामं करत नाहीत, पैसे द्यावे लागतात. अशा पद्धतीच्या काही प्रकारच्या तक्रारी ह्या राजेश शेकडे यांच्याकडे आल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांना हे निश्चित वाटलं की अशा पद्धतीची दलाली कुठं आहे, कोण दलाल आहेत, कोणते अधिकारी काम करत नाहीत. ज्या मतदारांनी आपल्याला 5 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठ्या संख्येनं निवडून दिलं त्या नागरिकांची कामं करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि त्यासाठी आपण त्यांचे सेवक आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर आपल्याला करोडो रुपये खर्च करून जाता नसता आलं पण या लोकांची मतं आणि त्यांच्या मतावर आपण विधानसभेत पोहोचलो याची जाण आणि भान मलकापूरच्या आमदारांनी ठेवली आणि काल त्यांचा जनता दरबार नांदुऱ्यामध्ये संपन्न झाला. त्या जनता दरबारच्या बातम्या आल्या, अनेकांच्या समस्या त्यांनी तिथे हल केल्या. अधिकारी, महसूलचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, इलेक्ट्रिक बोर्डचे अधिकारी, कृषी अधिकारी, जे जे काही एचओटी असतील एचओडी त्या सगळ्या एचओडींना तिथं बोलावून समोर संबंधित नागरिकांना घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या अधिकाऱ्यासमोरासमोर करून त्यांची कामं मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि याला यातून काही अंशी का असेना नागरिकांची कामं मार्गावर लागली, व्हायला लागली. मी गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं याच विषयावर 2-3 व्हिडिओतून बोललो आहे की तुम्ही असं म्हणता की प्रजा राजा आणि मी सेवेकरी, पण हे दिसत नाही ना. हे दिसलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये आता तर गेल्या वर्षभरापासून हा पूरग्रस्तांसाठी आलेला निधी किंवा त्याही अगोदरपासून तुम्ही आणलेल्या निधीतून होत असलेल्या कामांवर जे काही चर्चा होते आणि विरोधक बोलतात, लाबोल करतात, मोर्चे आणतात, उपोषण करतात, तर असं जर आहे म्हणजे याचा अर्थ निश्चितच काहीतरी नागरिकांची कुचंबना आहे. आता आमदार कुटेंना असं वाटत असेल की हे विरोधक आहेत आणि त्यांचं कामच ते आहे, असं नाही म्हणता येत. 15 ते 20 वर्षापासून मतदारसंघाचं नेतृत्व आपण करत असाल आणि बालेकिल्ला जर आपला हा मतदारसंघ आपल्याला करायचा आहे 100%, तर त्यासाठी म्हणून ज्यांची कोणती अडली नडली कामं असतील, मग तो पक्षाचा असो विरोधक असो, त्यांची समस्या हल करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचं आहे. मग तो कोणता अधिकारी अडवतो, कोणता अधिकारी काम करत नाही, कोणाच्या कार्यालयामध्ये कसा हैदोस आहे, कुठं दलालांचा हैदोस आहे, कुठं काय चर्चा आहेत, याची माहिती घेऊन तशा तक्रारी घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्याला जर समोरासमोर जर आणलं तर निश्चितच या नागरिकांना की ज्यांनी तुम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवलं, सातत्याने ते पोहोचवत आहेत, अशा नागरिकांना हे वाटेल की नाही ठीक आहे, ही माझी समस्या मांडल्याबरोबर संजीव भाऊंनी संबंधित अधिकाऱ्याला समोर उभं केलं आणि माझ्या समोर त्याला जाब विचारला. असं जेव्हा होते तेव्हा निश्चितच त्याच्यामध्ये काही अंश प्रजा राजा आणि मी सेवेकरी हा काहीसा अल्पसा अंश दिसायला लागतो. पण गेल्या 5 वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे एकही पंचायत समितीच्या आमसभाने सरपंचाचे खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या आमसभेचे अधिकार असतात. तो अधिकार त्यांना गाजवता आला नाही, त्यांना त्यांच्या गावाच्या समस्या सांगता आल्या नाहीत.
कित्येक गावामध्ये ग्रामसेवक नाहीत, तलाठी नाहीत, पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत, अनेक बाबी आहेत. काही गावातले रस्ते, स्मशानभूम्या अजूनही दुर्लक्षित आहेत. तर त्या काही समस्या त्यांना तिथं सांगता आल्या असत्या आणि त्याचा आढावा घेत असताना निधी जो जेवढा तुम्ही खेचून आणला त्या निधीचा विनियोग हा खऱ्या अर्थानं त्या त्या गावापर्यंत, त्या त्या नागरिकापर्यंत गेला असता. परंतु एक सांगावं लागेल मंडळी की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे पत्रकार परिषद घेत नाही किंवा पत्रकाराच्या समोर येत नाहीत, ते मन की बात करतात, वाहिन्यांवर येतात, दूरदर्शनवर येतात आणि आपल्या मनात जे काय आहे ते सांगतात. तसं या मतदारसंघाच्या आमदारांना जनता दरबार हा घ्यावा वाटत नाही, लोकांमध्ये मिसळावा वाटत नाही, लोकांच्या समोरासमोर त्यांची प्रश्न, त्यांची उत्तर त्यांना द्यावा वाटत नाही. असं काही वाटते काय? मला तर तसंच वाटते की कशाला लोकांत जायचं. लोकांत गेलं म्हणजे लोक सरते उलटे प्रश्न विचारतात, मग त्यांना उत्तर देता देता आपलीच कुठेतरी फजिती होईल आणि ती फजिती आपल्याला होऊ द्यायची नाही. मंडळी, लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर तुम्हाला मोठं करण्याचं काम ज्या जनतेने केलं ती जनता तुमची फजिती होऊ देणार नाही. ती जनता हे तुमच्याकडून अपेक्षित करते की जे अधिकारी कर्मचारी त्यांची फजिती करतात, त्यांची फजिती तुम्ही त्यांच्या समोर त्या ठिकाणी केली पाहिजे, हे त्या नागरिकांना अपेक्षित असते. पण ते झालं नाही आणि त्यामुळे जळगाव जामोद शहरामध्ये जो काही हा भ्रष्टाचाराचा आगडोल उसळला आणि ज्यामुळे एवढा मोठा आणलेला हा निधी, मोठ्या स्वरूपात आणलेला निधी प्राप्त संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचला नाही. आणि तुम्ही म्हणता भ्रष्टाचार झाला नाही, पण तुमचेच तहसीलदार म्हणतात 2 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि 2 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये 3 लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि अजूनही काही लोक त्यामध्ये आहेत. मंडळी, मध्यंतरी दलालांच्या बाबतीत आमदार संजय कुटे एका सभेमध्ये बोलले होते संग्रामपुराच्या प्रकरणात. ती संग्रामपूर तहसील कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयाच्या आवारात किंवा तहसीलमध्ये तालुक्यामध्ये दलालांचा भरपूर सुळसुळाट झालेला आहे आणि त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यावर मीच त्यांच्याशी विचारणा केली होती की दलाल नेमके कोणाचे कुणाचे. म्हणजे सामान्यपणे ही परिस्थिती आहे की ज्या पक्षाचं सरकार असते, ज्या पक्षाचा आमदार सरकार पक्षाचा असते, त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कामं करून देण्यासाठी त्यांनी सांगितलं असते की जा, कोण्या कार्यकर्त्याचं काम होणं नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही मध्यस्थी करा, संबंधित अधिकाऱ्याला भेटा, ते काय त्यात कमी जास्त असेल ते करून ते कामं करून द्या. मग हे कामं करणारी मंडळी विरोधकाचीच नसतेच, कारण विरोधकाची डाळ शिजत नाही अशा वेळेस. त्यामुळे जेही काही होते, ज्याला तुम्ही दलाल म्हणता, ते तुमचेच कार्यकर्ते होते ना. खऱ्या अर्थाने ते कार्यकर्ते होते, ते कामासाठी तिथे होते, कारण त्यांना माहित होते की आपल्या सरकारची बदनामी झाली पाहिजे, आपल्या सरकारामध्ये सामान्य लोकांची कामं झाली पाहिजे आणि कोणता अधिकारी जर त्यांना कामं होत नसेल तर त्यासाठी आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, सरकारचा घटक म्हणून जनतेसाठी तिथे गेलो पाहिजे म्हणून जाणारे ते कार्यकर्ते तुमचेच होते. पण तुम्ही त्यांना दलाल म्हटलं. त्यामुळे इतरांच्या बाबतीत इतरांची दलाली कुठंच नाही. जळगाव जामोदमध्ये जे काही दलाल 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 शब्द वापरला जाते, याच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं तपासल्या गेलं तर ती मोठ्या संख्येनं भाजपाच्या कार्यकर्ता मंडळी असेल की ज्यांना असं वाटते की हे काम होत असताना आपलं हे काम यातून झालं पाहिजे, चालू आहे ना, मग त्यात आपल्या माणसाचा लाभ झाला पाहिजे, त्याला घेता आला पाहिजे. पण हे करताना त्याची काही लिमिट असते, सीमा असते. पण ती लिमिट सीमा न समजता जे काही वारेमाप लुटल्या गेलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं पात्र लाभार्थी हा लाभापासून वंचित राहिला. आणि त्यामुळे जळगाव जामोद शहरामध्ये आज 5 ते 7 हजार लोक या पूरग्रस्तांच्या निधीपासून वंचित आहेत आणि ते रडतायत. आगामी काळामध्ये या सर्वांचे आसू पुसण्याचं काम हे लोकप्रतिनिधी म्हणून, प्रजा राजा आणि मी सेवक असं म्हणून आमदार संजय कुटेंनाच करावं लागेल.
असं मला वाटते. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथंच थांबतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.